हॅलो नमस्कार मंडळी, अश्विनीच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, अचानकच निघाली होती मी गावाला जाण्यासाठी। काल संध्याकाळलाच माझ्या भावाचा फोन आलेला होता की आजीची डेट झालेली आहे म्हणून, त्यामुळे आम्ही मॉर्निंगलाच निघालेलो होतो। तर मंडळी, भरपूर वर्षे झाली होती की आजी पॅरालिसिसनी आजारी होती आणि त्यामुळे ना तिला खूप जास्त असा त्रास होत होता आणि गेले 3-4 वर्षे झाले की ती बरेच आपले दिवस काढत होती आणि तिचं वयसुद्धा झालेलं होतं आणि आता म्हणजे तिने आता 100वी गाठावी असंच काहीतरी झालेलं होतं तिचं। आणि इतके वर्ष जगणंसुद्धा म्हणजे खूप पुण्याईचं काम आहे। तिने तिन्ही पिढ्या बघितल्यात, आमचे मुलं म्हणजे नातू नातींची मुलं, म्हणजे सगळं काही तिने बघितलेलं होतं आणि आज ती ह्या परिस्थितीमध्ये होती। तिचं जाणं म्हणजे आमच्यासाठी शॉकिंग तर नाहीच, कारण ती एवढ्या आजाराने होती, इतका तिला त्रास होता, तर त्याच्यामुळे तिचं ते त्रास आम्हाला बघवणं होत नव्हतं। त्याच्यामुळे की ठीक आहे, म्हणजे ती त्या त्रासातून मुक्त झाली असं म्हणायला काही हरकत नाही। पण कितीही म्हटलं तरी आपली जवळची व्यक्ती जर ती आपल्यापासून दूर गेली तर दुःख तर होतोच, बरोबर की नाही। रुचू ना डोगूच्या वाढदिवसाला आलेली होती। 21चा वाढदिवस 22ला राहिली आणि 23ला ती गेलेली होती आणि 23च्या संध्याकाळीच मग माझ्या भावाचा फोन आलेला होता की आजीची डेट झालेली आहे म्हणून। आणि त्यानंतर मग ती सुद्धा आमच्यासोबत बसली भंडाऱ्यावरून आणि 7 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलेलो होतो मामाच्या गावाला। त्यानंतर ना व्हिडिओ काही शूट केलेला नाही। चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये। बाय।